नमस्कार. सृजन निर्मिती यूट्यूब चॅनलमध्ये मी आरबी गोरे आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पायाभूत सामान्य ज्ञान, विषय इतिहास, इयत्ता 4थी ते 8वी. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली? छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? जिजामाता. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? शहाजी राजे भोसले. शिवरायांचा जन्म केव्हा झाला? 19 फेब्रुवारी 1630. शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. जिजामाता यांच्या वडिलांचे नाव काय होते? लखुजी जाधव. शहाजी राजे भोसले यांच्या वडिलांचे नाव काय होते? मालोजी राजे भोसले. शहाजी राजे भोसले यांच्या आईचे नाव काय होते? उमाबाई. शिवजन्मापूर्वी अहमदनगरवर कोणाची सत्ता होती? निजामशहाची. शिवजन्मापूर्वी विजापूरवर कोणाची सत्ता होती? आदिलशहाची. सिंदखेडचे जाधव हे कोणाचे वंशज होते? देवगिरीच्या यादवांचे. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली? रायरेश्वराच्या. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे, हे उद्गार कोणी काढले? छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तोरणा. तोरणा या किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? प्रचंडगड. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? राजगड. शिवरायांचा राज्याभिषेक केव्हा झाला? 6 जून 1674 साली. शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? संस्कृत. भारतीय आरमाराचे जनक म्हणून कोणाचा गौरव केला जातो? छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांच्या लष्करी गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? बहिर्जी नाईक. शिवपूर्व काळात महाराष्ट्रात सर्वात मोठा परगणा कोणता होता? पुणे. महाराष्ट्रात वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला? संत ज्ञानेश्वर. शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी किती खाते तयार केले होते? 8. शिवकाळातील अर्थव्यवस्थेचा कणा कोणता होता? शेती. राज्य कशामुळे भरभराटीस येते हे शिवाजी महाराजांनी ओळखले होते? व्यापार वृद्धीमुळे. शिवरायांच्या स्वराज्यात सुमारे किती किल्ले होते? 240. राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी तयार केली होती? होन व शिवराई. राज्य व्यवहार कोश तयार करून शिवरायांनी कशाचे महत्त्व बिंबवले? राज्य कारभारातील स्वभाषेचे. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून शिवरायांनी कोणती कालगणना सुरू केली? राज्याभिषेक शक. प्रति शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? नेतोजी पालकर. कोंढाणा किल्ल्याचे नाव काय ठेवण्यात आले? सिंहगड. शिवरायांच्या स्वराज्यात किती सुभे होते? 12. घोडखिंड कोणत्या नावाने इतिहासात अमर झाली? पावनखिंड. अफजल खानाच्या वकिलाचे नाव काय होते? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. आग्र्याच्या कैदेत शिवरायासोबत कोणते 2 विश्वासू सैनिक होते? हिरोजी फर्जद व मदारी मेहतर. शहाजी राजे कोणत्या विषयाचे गाढे पंडित होते? संस्कृत. बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला?
छत्रपती संभाजी महाराज नजर कैदेतून सुटल्यावर आग्र्याहून परत येताना शिवरायांनी युवराज संभाजीस कोठे ठेवले? मथुरा. शिवाजी महाराजांचे निधन केव्हा झाले? 3 एप्रिल 1680. शिवरायांची समाधी कोठे आहे? रायगड. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचे छत्रपती कोण झाले? छत्रपती संभाजी महाराज. सतत 25 वर्ष मराठ्यांशी संघर्ष करीत इसवी सन 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू कोठे झाला? अहमदनगर, महाराष्ट्र. अष्टप्रधान मंडळ. अनुक्रमांक. प्रधानाचे नाव, पद, काम. 1. मोरो त्रिंबक पिंगळे, प्रधान, राज्यकारभार चालवणे. 2. रामचंद्र निळकंठ मुजुमदार, अमात्य, राज्याचा जमा खर्च पाहणे. 3. हंबीरराव मोहिते, सेनापती, सैन्याचे नेतृत्व करणे. 4. मोरेश्वर पंडितराव, पंडितराव, धर्माची कामे पाहणे. 5. निराजीरावजी, न्यायाधीश, न्यायदान करणे. 6. अण्णाजी दत्तो, सचिव, सरकारी आज्ञापत्र पाठवणे. 7. दत्ताजी त्रिंबक वाकनीस, मंत्री, पत्रव्यवहार सांभाळणे. 8. रामचंद्र त्रिंबक डबीर, सुमंत, परराज्याशी संबंध ठेवणे. श्री चक्रधर स्वामींच्या आठवणीचा संग्रह कोणत्या ग्रंथात आहे? लीळा चरित्र. महानुभाव या पंथाची स्थापना कोणी केली? श्री चक्रधर स्वामी. संत नामदेव महाराज यांचे जन्मगाव कोणते? नरसी. महाराष्ट्रातील कोणत्या संताची पदे गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथात आहेत? संत नामदेव महाराज. संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव कोणते? आपेगाव. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला? संत ज्ञानेश्वर. संत तुकाराम महाराज यांचे जन्मगाव कोणते? देहू. तुकाराम गाथा हा ग्रंथ कोणी लिहिला? संत तुकाराम महाराज. संत ज्ञानेश्वराच्या बहिणीचे नाव काय होते? संत मुक्ताबाई. संत एकनाथ कोणत्या गावचे रहिवासी होते? पैठण. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? राजा राममोहन रॉय. सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण? महात्मा ज्योतिराव फुले. भारत देश केव्हा स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर. भारतीय राजमुद्रेवर कोणते वचन लिहिले आहे? सत्यमेव जयते. भारतीय राजमुद्रेवर किती सिंह आहेत? 4. भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणत्या शोधामुळे मानवाच्या प्रगतीला वेग आला? चाकाच्या शोधामुळे. गौतम बुद्धांनी आपला उपदेश सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून कोणत्या लोकभाषेचा वापर केला? पाली. संस्कृत भाषेचा सर्वश्रेष्ठ व्याकरणकार म्हणून कोणाला ओळखले जाते? पाणिनी. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? आर्य चाणक्य. मेघदूत या संस्कृत काव्याचे लेखक कोण आहेत?
कवी कालिदास. वाफेच्या शक्तीचा शोध कोणी लावला? जेम्स वॅट. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोण? वर्धमान महावीर. हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? श्रीमद भगवद्गीता. इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? कुराण शरीफ. शिखांचा पवित्र धर्मग्रंथ कोणता? गुरु ग्रंथ साहिब. रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला? संत तुलसीदास. मराठी भाषेचा आद्य कवी म्हणून कोणास ओळखले जाते? मुकुंदराज. रुपया नाण्याची सुरुवात कोणी केली? शेरशहा. दिल्ली येथील लाल किल्ला कोणी बांधला? शहाजहानने. भारतातील सुप्रसिद्ध सूर्य मंदिर कोठे आहे? कोणार्क. मुहम्मद तुघलकाने देवगिरीचे नाव काय ठेवले? दौलताबाद. यादव घराण्याचे राज्य कोणत्या प्रदेशात होते? महाराष्ट्रात. कोणत्या यादव राजाने आपली राजधानी देवगिरी येथे नेली? पाचवा भिल्लम. यादव घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण? दुसरा सिंघन. राष्ट्रकूट व यादव ही राजघराणी कोणत्या राज्यात होऊन गेली? महाराष्ट्रात. सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ कोणी लिहिला? भास्कराचार्य. विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला? आद्य कवी मुकुंदराज. कवी कंबन यांनी कोणत्या भाषेत रामायण लिहिले? तमिळ. गुजराती भाषेचे आद्य कवी म्हणून कोणाला ओळखले जाते? संत नरसिंह मेहता. संत मीराबाई या कोणत्या राजघराण्यातील होत्या? मेवाडच्या. हिंदी साहित्यातील सूरसागर हे काव्य कोणी लिहिले? महाकवी सूरदास. कर्नाटकात वीरशैव हा पंथ कोणी संघटित केला? महात्मा बसवेश्वर. गुरु गोविंद सिंह हे शिखांचे कितवे गुरु होते? 10वे गुरु. मुघल सत्तेचा संस्थापक कोण? बाबर. लढाऊ तरुणांचे खालसा दल कोणी उभे केले? गुरु गोविंद सिंह. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंह यांचा 1708 मध्ये कोठे मृत्यू झाला? नांदेड. आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ आग्रा येथे ताजमहाल वास्तू कोणी बांधली? शहाजहानने. 17व्या शतकात कोकण किनारपट्टीवर कोणत्या दोन सत्ता होत्या? पोर्तुगीज व सिद्धी. भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? संत एकनाथ. भुर्ज वृक्षाच्या सालीपासून काय बनवले जाते? भुर्जपत्र. वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती होती? संस्कृत. वेद काळातील ग्राम वसाहतीच्या प्रमुखास काय म्हणत? ग्रामणी. पुढील दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सृजन निर्मिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार. सृजन निर्मिती यूट्यूब चॅनलमध्ये मी आरबी गोरे आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पायाभूत सामान्य ज्ञान विषय इतिहास भाग 6 इयत्ता 9वी. ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास काय म्हणतात? अभिलेखागार. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कार्यालय कोठे आहे? नवी दिल्ली. आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार कोठे आहे? दिल्ली, भारत. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे संस्थापक कोण होते? जाल कपूर. नोटा छापण्याचे काम कोण करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यालय कोठे आहे? मुंबई.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यालय कोठे आहे? पुणे. स्थापना 1960. भारत चीन युद्ध केव्हा झाले? सन 1962. मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात. भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे दुसरे प्रधानमंत्री कोण होते? लाल बहादूर शास्त्री. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? लाल बहादूर शास्त्री. भारताने 18 मे 1974 साली जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी कोठे केली? पोखरण, राजस्थान. हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? डॉक्टर वर्गीस कुरियन. अणुशक्ती कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? डॉक्टर होमी भाभा. भारताने 1975 मध्ये पहिला उपग्रह अवकाशात सोडला, त्याचे नाव काय? आर्यभट्ट. घटनेच्या कोणत्या दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांना राखीव जागा ठेवण्यात आल्या? 73व्या व 74व्या संविधान दुरुस्तीने. अत्याचार विरोधी ॲट्रॉसिटी कायदा केव्हा संमत केला? सन 1989 मध्ये. भारतातील उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणून कोणत्या राज्यास ओळखले जाते? अरुणाचल प्रदेश. भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केव्हा केली? सन 1950 मध्ये. भारताने वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO सदस्यत्व केव्हा स्वीकारले? सन 1995 मध्ये. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 14 बँकांचे. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड खडूफळा योजना केव्हापासून सुरुवात करण्यात आली? सन 1988 पासून. जिल्हा प्राथमिक शैक्षणिक कार्यक्रम DPEP केव्हापासून सुरू करण्यात आला? 1994 पासून. मध्यान्ह भोजन योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? 1995 पासून. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना केव्हा झाली? 1 जानेवारी 1966 पुणे येथे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कोणते मासिक प्रकाशित केले जाते? शिक्षण संक्रमण. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT स्थापना केव्हा झाली? 1 सप्टेंबर 1961 दिल्ली येथे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद MSCERT स्थापना केव्हा झाली? सन 1964 पुणे येथे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत कोणते मासिक प्रकाशित होते? जीवन शिक्षण. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती संस्थेची स्थापना केव्हा झाली? 27 जानेवारी 1967 पुणे येथे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामार्फत कोणते मासिक प्रकाशित होते? किशोर. क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम केव्हापासून सुरू करण्यात आला? सन 1995 पासून. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? नाशिक. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना केव्हा झाली? सन 1950 मध्ये. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्सची स्थापना केव्हा झाली? सन 1962
मध्ये तामिळनाडू येथे सन 1991 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा महासंगणक तयार केला? डॉक्टर विजय भटकर. भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT कोठे स्थापन करण्यात आली? खरगपूर, पश्चिम बंगाल येथे. कोणत्या कायद्यानुसार हुंडा घेणे अथवा मागणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरविण्यात आला? हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली? 17व्या अनुच्छेदानुसार. भारत सरकारने 1975 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली? डॉक्टर फुलरेणू गुहा. अणुऊर्जा आयोगाची स्थापना केव्हा झाली? 10 ऑगस्ट 1948. अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा. औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी 1948 मध्ये कोणत्या मंडळाची स्थापना करण्यात आली? भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ. भारत सरकारने समाज कल्याण खाते केव्हा स्थापन केले? 14 जून 1964 मध्ये. जयपूर फूटचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर प्रमोद सेठी. ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली महिला भारतीय कोण? करनाम मल्लेश्वरी. भारोत्तोलनसाठी. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय कोठे आहे? मुंबई. लोकशाहीचा चौथा स्तंभ कोणास म्हटले जाते? वृत्तपत्रांना. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री कोण होते? राजीव गांधी. महाराष्ट्रासह 15 राज्यात शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा आरक्षित असतात? 50%. भारतातील महिलांसाठीचे पहिले विद्यापीठ कोणते? श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ. जागतिक महिला दिन केव्हा साजरा केला जातो? 8 मार्च. इसवी सन 1992 मध्ये कोणत्या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली? आंध्र प्रदेश. इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला पहिला दूरसंचार उपग्रह कोणता? ॲपल. भारतातील कोणत्या उद्योगास सनराइज क्षेत्र म्हटले जाते? वाहन. सायकल उत्पादनातील भारतातील प्रमुख शहर कोणते? लुधियाना. डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतातील कोणत्या शहरात ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली? वेल्लूर. PTI प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. FTII फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन. AIIMS ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. NPCIL न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ISRO इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. NATO नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. भारतातील महिला मुख्यमंत्री. अनुक्रमांक, नाव, राज्य. 1 सुचेता कृपलानी उत्तर प्रदेश. 2 नंदिनी सतपथी ओडिशा. 3 जयललिता तमिळनाडू. 4 मायावती उत्तर प्रदेश. 5 वसुंधरा राजे राजस्थान. 6
ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल, 7 राबडी देवी बिहार, 8 आनंदीबेन पटेल गुजरात, 9 शीला दीक्षित दिल्ली, 10 मेहबूबा मुफ्ती सईद जम्मू काश्मीर, 11 उमा भारती मध्य प्रदेश, 12 राजेंद्र कौर भट्टळ पंजाब, 13 सुषमा स्वराज दिल्ली, 14 शशिकला काकोडकर गोवा, 15 सईदा अनवर तैमूर आसाम, 16 जानकी रामचंद्रन तमिळनाडू. धन्यवाद. पुढील शैक्षणिक दर्जेदार व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सृजन निर्मिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार. सृजन निर्मिती यूट्यूब चॅनलमध्ये मी RB गोरे आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पायाभूत सामान्य ज्ञान विषय इतिहास इयत्ता 10वी भाग 7. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते? अलेक्झांडर कनिंघहॅम. भारतात इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केव्हा झाली? 7 जुलै 1910 पुणे येथे. संस्थापक V.K. राजवाडे. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला? फ्रेडरिक मॅक्स म्युलर. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणत्या शहराचे उत्खनन करताना सापडले? ऊर. मानसोल्लास व अभिलषितार्थ चिंतामणी या 2 ग्रंथाचे लेखक कोण? चालुक्य राजा सोमेश्वर 12वे शतक. जगातील सर्वात उंच मिनार कोणते? कुतुब मिनार 240 फूट. जगातील सर्वात मोठा स्तूप कोणता? बोरोबुदूर इंडोनेशिया. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? जेम्स ऑगस्टस हिकी. बेंगॉल गॅझेट 29 जानेवारी 1780. दूरदर्शन हे कोणते माध्यम आहे? दृकश्राव्य. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून केव्हा साजरा केला जातो? 6 जानेवारी. प्रभाकर वर्तमानपत्र कोणी सुरू केले? भाऊ महाजन. पहिले चित्र कोणत्या मराठी वर्तमानपत्रात छापण्यात आले? ज्ञानोदय. केसरी व मराठा ही 2 वर्तमानपत्रे कोणी सुरू केली? गोपाळ गणेश आगरकर व बाळ गंगाधर टिळक. मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते? दिग्दर्शन बाळशास्त्री जांभेकर यांनी. पहिले खाजगी रेडिओ केंद्र कोणते? इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी 1924. ऑल इंडिया रेडिओची स्थापना केव्हा झाली? 8 जून 1936. भारतातील पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केव्हा प्रसारित झाले? 23 जुलै 1927. दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केव्हा झाले? 15 सप्टेंबर 1959. मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम केव्हापासून सुरू झाले? 1 मे 1972. रंगीत दूरदर्शनची सुरुवात केव्हापासून झाली? 15 ऑगस्ट 1982. परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी केव्हापासून देण्यात आली? 1991. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून कोणास ओळखले जाते? संत नामदेव. कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणास ओळखले जाते? नारद मुनी.
मराठी रंगभूमीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? विष्णुदास भावे. भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट कोणता? संत तुकाराम. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून केव्हा साजरा करतात? 29 ऑगस्ट. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कोठे सुरू झाली? ग्रीस. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? ठकी. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? पुस्तकाचे गाव म्हणून. जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी कोण? बेंजामिन ट्युटेला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? सन 1975. लिओनार्दो द विंची या चित्रकाराने रेखाटलेले मोनालिसा या चित्राचा समावेश कोणत्या संग्रहालयात आहे? लुव्र. भारतातील पहिले भारतीय संग्रहालय कोठे स्थापन झाले? कोलकाता. अनुक्रमांक, ग्रंथाचे नाव, लेखक. 1. डिस्कोर्स ऑन द मेथड, रेने देकार्त. 2. इनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस, जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल. 3. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, लिओपॉल्ड व्हॉन रांके. 4. दास कॅपिटल, कार्ल मार्क्स. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, मायकेल फुको. 6. हर्षचरित, बाणभट्ट. 7. राजतरंगिणी, कल्हण. 8. तारिख इ फिजूर शाही, झियाउद्दीन बर्नी. 9. ताजुल मासीर, हसन निजामी. 10. तबाकत इ नासिरी, मिन्हाज इ सिराज. 11. तुजुक इ तिमुरी, तैमूरलंग. 12. तारिख इ मुबारक शाही, याह्या बिन अहमद सरहिंदी. 13. तुजुक इ बाबरी, बाबर. 14. अकबरनामा, अबुल फजल. 15. द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, जेम्स मिल. 16. अ हिस्ट्री ऑफ द मराठाज, जेम्स ग्रँड डफ. 17. द राइज ऑफ द मराठा पॉवर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. 18. मराठ्यांच्या इतिहासाची साधने, वी का राजवाडे. 19. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, 1857. 1857 चे स्वातंत्र्य समर, स्वातंत्र्यवीर सावरकर. 20. प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. 21. गुलामगिरी, महात्मा ज्योतिराव फुले. हू वेर द शूद्राज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 23. स्त्री पुरुष तुलना, ताराबाई शिंदे. 24. द हाय कास्ट हिंदू वुमन, पंडिता रमाबाई. 25. क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स, फेमिनिस्ट एक्सेजन इन सोशल हिस्ट्री, मीरा कोसंबी. 26. मराठी रियासत, गोविंद सखाराम सरदेसाई. 27. नाट्यशास्त्र, भरतमुनी. 28. डिस्कवरी ऑफ इंडिया किंवा भारत एक खोज, पंडित नेहरू. 29. एकच प्याला, राम गणेश गडकरी. धन्यवाद. पुढील शैक्षणिक व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सृजन निर्मिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.